नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरती तासिका तत्वावर भरती निघाले मित्रांनो। अजित फाउंडेशन संचलित महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त स्नेहग्राम विद्यालय कोरफडे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे शिक्षक भरती निघाले मित्रांनो। या शिक्षक भरतीसाठी पात्रता काय असेल आणि कोणत्या तारखेला इंटरव्ह्यू असेल आणि कोणत्या पदासाठी काय पात्रता असेल आणि कोणत्या विषयाला किती जागा आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो। तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ स्टार्ट करू। महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त स्नेहग्राम विद्यालय कोरफडे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे निवासी व अनिवासी कर्मचारी पदे भरणे आहेत मित्रांनो। प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना योग्य मानधन दिले जाईल मित्रांनो। प्रत्यक्ष तुमचं इंटरव्ह्यूद्वारे सिलेक्शन केले जाणार मित्रांनो। बघा मित्रांनो, या खालील टेबलमध्ये पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता काय दिले ते आपण बघू मित्रांनो। बघा मित्रांनो, वसतिगृह अधीक्षकसाठी 2 जागा दिले। पात्रता काय असेल याची कोणत्याही शाखेची पदवी MSW पात्रता असेल मित्रांनो। 2 नंबर शिक्षक 2 जागा दिले। DTED पात्रता असेल। 3 नंबर स्वयंपाकीसाठी 2 वॅकन्सी दिले। स्वयंपाकीसाठी पात्रता दिली नाही मित्रांनो। त्याच्यात तुम्ही 3री पास, 4थी पास किंवा 7वी पास असेल तरी चालेल स्वयंपाकीसाठी। चौथा काळजीवाहकसाठी 2 जागा दिले मित्रांनो। पात्रता काय दिले, 10वी 12वी पात्रता आहेच। 5 नंबर शिपाई पदासाठी 1 जागा दिले। पात्रता काय असेल, 10वी। बघा मित्रांनो, प्राथमिक शिक्षक पदासाठी किमान 2 वर्षे व वसतिगृह अधीक्षक पदासाठी किमान 5 वर्षाचा अनुभवासह मित्रांनो। वसतिगृह अधीक्षकसाठी किती एक्सपिरियन्स पात्रता असेल, 5 वर्ष आणि 1 ते 2 ते 5 ही पदे निवासी आहेत। उमेदवारांनी अनुभव प्रमाणपत्रासह अर्ज या ईमेल ID वरती या पत्त्यावर पाठवायचे मित्रांनो। तुम्ही तुमचं रिझ्यूम या ईमेलवरती पाठवायचं मित्रांनो। दिनांक 13 जून 2024 रोजी स्नेहग्राम मुक्काम पोस्ट कोरफडे पानगाव रोड बार्शी जिल्हा सोलापूर येथे तुम्हाला या ईमेलवरती तुमचं ॲप्लिकेशन पाठवायचं मित्रांनो। बघा मित्रांनो, खाली संपर्क कॉन्टॅक्ट नंबर पण दिले। या कॉन्टॅक्ट नंबर कॉल करून तुम्ही विचारू शकता मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।